सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ आणि उत्तर सोलापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचे असलेल्या सीना नदीच्या पात्रात पाणी न सोडल्या कारणावरून शेतकरी जे आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। सोलापुरातल्या सिंचन भवन समोर तिरे गावातले सगळे शेतकरी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि सोलापुरातल्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण जे आहे त्या ठिकाणी सगळे शेतकरी जे आहेत ते आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणानं योग्य नियोजन केलं नाही आणि त्यामुळेच सीना नदीच्या पात्रात जे ते पाणी नसल्याचं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। आणि उत्तर सोलापूर तालुक्यातले शिवनी, पाकणी, तिरे, तेलगाव, पाथरी, मोहोळ तालुक्यातले विरवडे, बुद्रुक, शिरापूर, टाकळी, शिंगोली, तरडगाव, पीरटाकळी या सगळ्या गावातले शेतकऱ्यांना जो आहे तो या सगळ्या पाण्याच्या अभावामुळे फटका बसत असल्याचं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। आणि सिंचन भवनच्या प्रवेशद्वारासमोर हे सगळे शेतकरी जे आहेत ठिय्या आंदोलन करतात। खरं तर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे जे सगळे अधिकारी आहेत ते अधिकारी येऊन समजवण्याचा प्रयत्न करतायत की येत्या काही दिवसांमध्ये आम्ही पाणी जे आहे ते सोडू, नियोजन जे आहे ते व्यवस्थित पद्धतीने केलं जाईल अशी मागणी भूमिका जे ते अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। खरं तर पोलीस जे आहे ते या ठिकाणी आलेले आहेत आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी जी आहे ती शेतकऱ्यांनी घ्यावी अशा सूचना ज्या आहेत त्या पोलिसांच्या माध्यमातून केल्या जात आहेत। मात्र उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं शेतीला पाण्याची अत्यंत गरज आहे आणि केवळ सीना नदीच्या पाण्यावरती सगळे शेतकरी अवलंबून आहेत। केवळ शेतीच नाही तर पिण्याच्या पाण्यासाठी देखील याच पाण्याचा उपयोग होतो। मात्र नदीपात्रात पाणी नसल्या कारणानं सगळे शेतकरी जे आहे ते या ठिकाणी त्रस्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि सगळा आरोप जो आहे तो लाभक्षेत्र प्राधिकरणावरती केला जातोय की पाणी जे आहे ते असं नियोजन केलं नसल्या कारणानं या ठिकाणी शेतकरी जे आहे ते आक्रमक झाले। तर उजनीचे पाणी पातळी देखील आता खालावलेली आहे, शेवटचं आवर्तन आहे आणि या आवर्तनामध्ये जर पाणी नाही मिळालं तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं असा सवाल जो आहे त्या ठिकाणी सोलापुरातले शेतकरी विचारतात। कॅमेरा पर्सन विकल दिसा, आफ्ताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।